अमरावती जिल्ह्यातील तिवसा महसूल प्रशासनाविरोधात प्रहार पक्षातर्फे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दशक्रिया आंदोलन करण्यात आलं। अवकाळी पावसामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत असा आरोप यावेळी प्रहारकडून करण्यात आला। 23 नोव्हेंबरला तिवसा तालुक्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली। तब्बल 5 ते 6 दिवस या अवकाळी पावसाने हाती आलेलं पीक पूर्णतः नष्ट झालं। तिवसा तालुक्यात देखील अवकाळी पावसाचा फटका बसला। हा प्रकार संपूर्ण तिवसा तालुक्यात घडला। लोकांची ओरड होऊन देखील तिवसा महसूल विभागाने सर्वेक्षणाचे आदेश दिलेच नाहीत। त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण होऊ शकलं नाही। त्यामुळे तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या पात्रता यादीत समाविष्टच होऊ शकला नाही। याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर दिसून येत आहे। शेतकरी आत्महत्यांचा निर्णय घेत आहेत। त्यामुळे तातडीने तिवसा तालुका अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त यादीत समाविष्ट करावा अशी मागणी प्रहार पक्षातर्फे करण्यात आली। नोव्हेंबर 2023ला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला। अवकाळी पाऊस 6 दिवस 7 दिवस चालला आणि तोच पाऊस आमच्या तिवसा तालुक्यामध्ये देखील पडला आणि त्या 6 दिवसाच्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं हाती आलेली तूर चालली गेली, उन्होर गळला, शेंगा पोखरून टाकल्या, बोंडअळी आली, त्यानंतर कापूस ओला झाला, कापसाचा कलर बदलला, वजन कमी झालं। आदल्या दिवशी 2 दिवसाआधी चणा पेरला होता, गहू पेरला होता, तो पूर्णतः सडला, कांदा पण सडून गेला आणि तिवसा तालुक्यातल्या बहुतांश कास्तकारांचं हे नुकसान झालेलं आहे। आम्हाला 6 दिवसात असं वाटलं की महसूल प्रशासन कृषी प्रशासनाला आदेश देतील का तुम्ही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करावा। आम्ही कृषी विभागाला विचारलं, कृषी विभागाने हे सांगितलं की आम्हाला महसूल प्रशासनाने अशा प्रकारचा सर्वे करण्याचे आदेश दिलेले नाही। खरं तर आमच्या म्हणजे तिवसा तालुक्यातल्या एकाच गावातल्या 4 लोकांनी हप्त्याभरात 2 हप्त्यात आत्महत्या केलेल्या आहे। राजूभाऊ चर्जन हे 3 दिवस त्या कापसाच्या भोवती फिरत राहिले आणि त्यांना ते बोंड फोडायचे, बोंडातल्या अळ्या पाहायचे, म्हणजे त्यांची मानसिकता एकदम बिकट होऊन गेली की आमच्या तिवसा तालुक्याच्या महसूल प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झालेला आहे। जर आमचा अवकाळी पावसात आला असता तर प्रत्येक घरामध्ये 15 ते 20 हजार रुपये शासनाचे पैसे आले असते। आज ते पैसे येणार नाही, त्याला फक्त कारणीभूत तिवसा महसूल प्रशासन आहे। त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे। म्हणून राजूभाऊ चर्जन यांची दशक्रिया करण्याचं आम्ही पहिलेच जाहीर केलं होतं, तसं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन करतो।